आणि आता हू दे व्हायरलमध्ये आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळे व्हिडिओ जे सोशल मीडियावरती सध्या धुमाकूळ घालतायत, जे सगळ्यांना आवडतायत आणि सगळ्यांच्या चर्चेत आहेत. सुरुवात करूयात. लग्नातील डान्स व्हिडिओ व्हायरल होणं हे देखील एक ट्रेंडच बनलेलं आहे. लग्नातील संगीत कार्यक्रमात मेरा दिल ये पुकारे आजा, नाटू नाटू यासारख्या गाण्यांवर ठेका धरल्यानंतर आता 90च्या दशकातील गाण्यांवर डान्स करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. सध्या एका काकांचा डान्स सोशल मीडियावरती सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. काकांनी 90च्या दशकातील हिंदी गाण्यावर अगदी फिल्मी स्टाईलमध्ये ठेका धरला. मूल जोवर लहान असतं तोवर आई वडिलांचं सर्व काही ऐकतं आणि याचाच प्रत्यय या व्हिडिओत दिसून येतोय. व्हिडिओत दिसणारं चिमुरडं बाळ आपली आई जे काही सांगेल ते ऐकते आणि तसंच वागते. चिमुरड्याची आई बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाणं गाते आणि गाण्याच्या बोलाप्रमाणे हे बाळ तसंच वागते. आई म्हणते तुझे हसना भी होगा, तेव्हा ते बाळ हसते आणि जेव्हा तुझे रोना भी होगा हे वाक्य बोलते तेव्हा ते चिमुरडं बाळ रडायला लागतं. अगदी महिन्या 2 महिन्याच्या या बाळाला इतकं कसं काय कळतं असा प्रश्न नेटकरांना पडलाय. बघूयात हा व्हिडिओ. तुझे हंसना भी होगा, तुझे रोना भी होगा. ओए, ऐसे मजाक में कहा था. हंसना हंसना है बस, रोना नहीं है. हाँ, ऐसे. पंजाबी गायक आणि संगीतकार बी प्राकचा भजन गात असतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ वृंदावनमधील आहे आणि होळी दरम्यान बी प्राकने वृंदावनमध्ये जाऊन दर्शन घेतलं होतं आणि यावेळी त्यानं भजन गात देवाची भक्ती केली. नेहमी रोमॅन्टिक गाणी गाणाऱ्या बी पार्कला चक्क भजन गाताना पाहून त्याचे चाहते खुश झाले. आजच्या काळाला रील्सचा काळ म्हटल्याच वावगं ठरणार नाही. दररोज कोणता ना कोणता रील लोकांमध्ये चर्चेत राहतो. सध्या एका शिक्षिकेचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. त्यामध्ये एक महिला शिक्षिकेनं अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध जुम्मा चुम्मा दे दे या गाण्यावर स्टेजवर डान्स केलाय. व्हिडिओत ऐकू येणाऱ्या आवाजावरून शिक्षिकेनं मुलांसमोरच डान्स केल्याचं समजतंय. आपल्या शिक्षिकेचा असा अवतार पाहून मुलंही प्रचंड हुल्लडबाजी करतात. शिक्षिकेने केलेल्या या दमदार परफॉर्मन्सवर अनेक जण कौतुक करतायत, तर विद्यार्थ्यांसमोर असं परफॉर्मन्स करणं चुकीचं असल्याचं म्हणत काही जण ट्रोल करतात. वय हा फक्त एक आकडा आहे हे या व्हिडिओतील वृद्ध महिलेने सिद्ध केलंय. या आजीबाईंचा उत्साहाने नाचतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. इंग्रजी गाण्यावर अगदी नायिकेप्रमाणे त्या डान्स करतात. बघूयात हा व्हिडिओ. नृत्य असो, गाणे असो किंवा अभिनय असो, आजकालची मुलं कोणत्याही बाबतीत कोणापेक्षा कमी नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की मुलांच्या कानात एखादी धून ऐकू येत असते, त्यावर नाचू लागतात. मग त्यांना नृत्य माहीत असो वा नसो. तसाच काहीसा हा व्हिडिओ आहे. मंडळी, आतापर्यंत गाढव लात मारता हे तुम्ही ऐकलं असेलच, पण या व्हिडिओमध्ये चित्र जरा उलटच आहे. ह्यात एका बैलानं जवळ असणाऱ्या एका व्यक्तीला लात मारली. बैलाला लात इतकी जोरात मारली की ते काका चक्क जमिनीवर पडले. खरं तर हे मुके प्राणी कधीच कोणालाही विनाकारण त्रास देत नाहीत. मग या काकांनी असं काय केलं की बैलाला त्यांचा इतका राग आला. लात वाढली.
प्रसिद्धीसाठी अनेक जण आपल्या पाळीव प्राण्यांसोबत कोणतेही स्टंट करतात. कधी त्यांचे मजेशीर व्हिडिओ शेअर करतात, तर कधी त्यांचे आगळेवेगळे लुक शेअर करतात. अशाच एका पठ्ठ्यानं आपल्या पाळीव माकडाचा मजेशीर व्हिडिओ शेअर केला, ज्यात माकडाने वधूचा ड्रेस परिधान केला. हे पाहून असं वाटतंय जणू माकड हे आता हे माकड लग्न बंधनातच अडकणार आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तावरती काही दिवसांपूर्वी खलिस्तानवाद्यांनी हल्ला केला होता आणि तिरंगाच्या अवमानानंतर 21 मार्च रोजी शेकडो भारतीयांचा जमाव उच्चायुक्तालयामध्ये पोहोचला आणि हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. लोकांच्या हातात तिरंगा होता. देशभक्तीच्या घोषणांमध्ये गाणी वाजवली जात होती आणि काही तरुण उत्साहाने नाचत होते. दरम्यान ब्रिटिश पोलिसांनी भारतीय तरुणीसोबत डान्स स्टेप शिकत बॉलिवूड गाण्यावरती डान्स केला. भारतीय गाण्यावर ब्रिटिश पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला हा डान्स सध्या व्हायरल होतोय. दाक्षिणात्य अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असते. कधी मजेशीर तर कधी डान्स तर कधी स्टंट करतानाचे व्हिडिओ ती नेहमी शेअर करत असते. नुकतंच तिने आपल्या मराठी चाहत्यांसाठी मराठी संवाद साधत एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात अदा शाळेत शिकलेली मराठी कविता गाऊन दाखवते आणि यावरून अदानं शाळेत मराठीचंही शिक्षण घेतलं हे समजू शकतंय. अदानं गायलेली ही मराठी कविता तुम्ही एकदा ऐकाच. आज मी तुम्हाला शाळेत शिकलेली एक मराठी कविता ऐकवते. स्वप्नात पाहिली राणीची बाग, हातीचा पाठीवर बसला नाग. सिंह होता व्याख्यान घेत, गाढव होते उतरून घेत. कोला होता दुकानदार, त्याचा दुधात पाणी फार. मला पाहिजे म्हणाले सारे, एक पिंजऱ्या याला द्यावे. त्याबरोबर आली जाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग. कसं वाटलं? आता आंब्याचा सीझन जवळ आला असून बाजारात आंबे विकायलाही सुरुवात झालेली आहे. अशातच आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आंबे खात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला. या व्हिडिओमध्ये सचिनने एक प्लेट घेतलेली, ज्यामध्ये कापलेले आंबे ठेवलेले आहेत. सचिन आपल्या आईला आंबे खाऊ घालतो आणि स्वतःही खातो. यासोबतच सचिन त्याच्या आईला आंब्याच्या चवीबद्दल विचारतो. हा व्हिडिओ शेअर करत सचिनने माझ्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसोबत या सीझनचा पहिला आंबा असं कॅप्शन दिलं. समर शुरू हो चुका है, मेरे हाथ में देखो क्या है. अ स्पेशल फ्रूट विद अ वेरी 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 स्पेशल पर्सन इन माय लाइफ. पहला आम खा रहे हैं. ये सुपर गोड. अगर किसी मर्द की दो बीवियां हो तो क्या एका पाकिस्तानी मौलानाने के साथ हो सकता है वो? त्याच्या ज्यांना दोन बायका आहेत की त्यांनी बारियां जरुरी कसं हैं. मॅनेज करायचं याचा एक अनोखा फॉर्म्युला सुचवलाय, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. मौलाना हा पाकिस्तानचा रहिवासी असल्याचा दावा केला जातोय. एकाच वेळी दोन बायका कशा सांभाळायच्या याबाबतीतली माहिती देत असतानाचा हा मजेशीर व्हिडिओ. बघूयात हा व्हिडिओ. जायज है बशर्ते कि अगर किसी मर्द की दो बीवियां हो तो क्या आधी आधी रात दोनों के साथ सो सकता है वो? यानी इनका मतलब ये है कि बारियां जरूरी है ना, एक बारी एक दिन इधर और एक दिन इधर, तो बजाय इसके कि दोनों दिन दोनों के पास ही जाए. भाई टाइम तय कर लिया कि रात के मसलन 10 घंटे की रात है तो 5 घंटे इधर 5 घंटे इधर, तो ये जायज़ है बशर्ते कि बीवियां इस पे राजी हो जाएं. उनका हक है ना, अगर वो राजी हैं तो ठीक है, राजी नहीं है तो फिर ये तरीका ठीक नहीं है, क्योंकि एक के साथ बेदली होगी. उर्फी जावेद आणि रणवीर सिंग सारखे कपडे घालण्याची हिंमत कोणी करू शकत नाही. त्यांचे कपडे इतके विचित्र आहेत की सामान्य माणूस ते घालण्याचा विचारही करू शकत नाही. हे कपडे सामान्य लोक देखील घालू शकत नाहीत, कारण ते इतके महाग आहेत की ते खरेदी करणं आणि परिधान करणं सामान्य लोकांना परवडणारं नाही. पण अहमदाबादच्या एका दुकानदाराने चक्क उर्फी आणि रणवीर सिंग सारखे कपडे तयार केलेले आहेत, त्यानं ज्यूटपासून शर्ट आणि पॅन्ट शिवली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर खूप मजेशीर कमेंट करतात. त्या व्यक्तीची ड्रेसिंग स्टाईल पाहून एका युजरने त्याला उर्फी जावेदचा भाऊ म्हटले, तर दुसऱ्या युजरने त्या व्यक्तीचं नाव बर्फी जावेद असं सांगितलं.
समुद्रात लाखो जीव आहेत जे आपल्याला अजून माहीत देखील नाहीत आणि त्यातील केवळ 101 जाती आपल्याला माहिती आहेत. असाच एक दुर्मिळ मासा मासेकरांना मच्छीमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात सापडलाय. हा दुर्मिळ मासा समुद्रात हजारो फूट खाली राहतो. त्याचं नाव समजू शकलेलं नसून त्याला पाहून नेटकरी हैराण झालेत, कारण या माशाला जणू पंख फुटलेत असंच वाटतंय. माशाला नीट पाहून त्याचा व्हिडिओ काढल्यानंतर या मच्छीमारांनी त्याला पुन्हा एकदा पाण्यात सोडून दिलं. Just on a tune in, no one cares. कचरा वर्गीकरण करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने मांजरीला मृत्यूच्या जाळ्यातून वाचवलंय आणि हा व्हिडिओ रशियातील एका प्लांटमधला आहे, ज्यामध्ये काही कर्मचारी कचरा वर्गीकरण करत असताना एकाला बंद पिशवीमध्ये काहीतरी हालचाल जाणवली आणि त्यानं ती पिशवी बाहेर काढून पाहताच त्यामध्ये मांजर आढळली. हे पाहून सर्वच कर्मचारी शॉक झाले. मिखाईल तुकाश नावाच्या कामगारानं मांजरीचे प्राण वाचवल्यानंतर त्याचं कौतुक केलं जात आहे. पर्यावरण मंत्रालयाने ती मांजर दत्तक घेतली. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.